हॅलो, वेलकम अचिवर्स. वेलकम टू अचिवर्स क्लासेस. आतापर्यंत आपण काय शिकलेलो होतो? आपण फिजिओग्राफिक रिजन शिकलेलो आहोत दोन्ही देशांचे. इंडियाचं सुद्धा फिजिओग्राफिक रिजन बघितलं आहे, ब्राझीलचं सुद्धा फिजिओग्राफिक रिजन बघितलेले, प्राकृतिक विभाग दोन्ही देशांचे बघून झालेले आहेत. आता आपल्याला जायचंय नेक्स्ट टॉपिक कडे आणि आपला नेक्स्ट टॉपिक आहे ड्रेनेज सिस्टीम. ड्रेनेज म्हणजे काय? नदी प्रणाली. आपण सुरुवातीला चॅप्टरचं नाव बघितलं होतं, फिजिओग्राफी अँड ड्रेनेज. बरोबर, प्राकृतिक विभाग आणि नदी प्रणाली. प्रत्येक देशाला एक नदी प्रणाली असते, म्हणजे प्रत्येक देशामध्ये नद्या आहेतच. नद्या आहेत, नद्यांचा विकास झालेला आहे. खूप साऱ्या नद्या आपल्या देशामध्ये आहे, खूप साऱ्या नद्या ब्राझीलमध्ये देखील आहे. ओके, नदीचं एक विशिष्ट महत्व असतं सगळ्याच दृष्टीने. बरोबर, लोकसंख्येच्या दृष्टीने एक महत्व आहे, पॉप्युलेशन ज्याला आपण इंग्रजीमध्ये म्हणतो. विकासाच्या दृष्टीने नदीचं महत्व आहे, आर्थिक दृष्ट्या देखील नदीचं महत्व आहे आणि ट्रान्सपोर्टेशनसाठी सुद्धा नदीचं महत्व आहे. हे आपण सुरुवातीलाच बघितलेलं होतं. तो प्रत्येक देशामध्ये नदी प्रणाली आहे. त्याचप्रमाणे आपल्याला ब्राझील आणि भारतामध्ये असणारी नदी प्रणाली आपल्याला काय करायचंय, विशेषतः बघायची आहे. चला सुरुवात करूया भारताच्या नदी प्रणालीला किंवा ड्रेनेज सिस्टीम ऑफ इंडिया. जर भारताची नदी प्रणाली आपण जर बघत आहोत तर भारताच्या नदी प्रणालीमध्ये मुख्यत्वे आपल्याला दोन सिस्टीम्स आपल्याला काय होतात बघायला मिळतात. तर कोणकोणत्या दोन सिस्टीम्स? म्हणजे एक तर हिमालयामध्ये उगम पावणाऱ्या नद्या, उगमावरनं, ओरिजिनवरनं, ती कोणती नदी कुठे उगम पावते याच्यावरनं भारताच्या नदी प्रणालीचे दोन भाग पडतात. किती भाग पडतात? दोन. सगळ्यात पहिला भाग म्हणजे काय? हिमालयामध्ये उगम पावणाऱ्या नद्या. बरोबर. आता मी सुरुवातीलाच ऍज पर डिस्कशन आपण हिमालय व्यवस्थितपणे बघितलं होतं. हिमालयाच्या 4 पॅरलल रांगा पण आपण बघितल्या होत्या. पहिलं होतं शिवालिक, लेसर हिमालय, ग्रेटर हिमालय, ट्रान्स हिमालय. मराठीमध्ये बघायचं म्हटलं शिवालिक, लघु, बृहद, त्यालाच हिमाद्री म्हणतो, आणि हिमालयाच्या पलीकडील रांगा, असे 4 विभाग आपण बघितलेले होते. बरोबर. सो पहिलं ड्रेनेज सिस्टीम आहे ती म्हणजे हिमालयामध्ये उगम पावणाऱ्या नद्या, आणि दुसरं म्हणजे पेनिन्सुला. आपण हा टॉपिक बघितला होता पेनिन्सुला. पेनिन्सुलाला आपण काय म्हणतो? द्वीपकल्पीय प्रदेश. बरोबर. द्वीपकल्पामध्ये खूप सारे डोंगर आपण शिकलो होतो. अरवली, विंध्य, सातपुडा, सह्याद्री, पश्चिम घाट, पूर्व घाट, हे सगळे पर्वतरांगा आपण या ठिकाणी बघितलेल्या होत्या. बैला इकडे लक्ष दे. दुसरी आहे पेनिन्सुलर रिव्हर्स. म्हणजे काय? पेनिन्सुलर रिव्हर्स म्हणजे काय? द्वीपकल्पीय पठारावर उगम पावणाऱ्या नद्या. असे 2 विभाग पडतात. त्याच्यातला पहिला विभाग आपल्याला बघायचा आहे हिमालयन ड्रेनेज, हिमालयामध्ये उगम पावणाऱ्या नद्या. चला मग सगळ्यात पहिले बघूया. आता आपण भारताची नदी प्रणाली सगळ्यात पहिले बघतोय, नंतर आपण ब्राझीलकडे जाणार आहोत. पुस्तकामध्ये थोडंसं वेगळं आहे. पुस्तकामध्ये अगोदर ब्राझीलचं दिलेलं आहे आणि नंतर भारताचं दिलेलं आहे. ओके, तो आपण पहिले भारताचा, आपल्या देशाबद्दल आपण शिकून घेऊया. चला, सगळ्यात पहिलं म्हणजे हिमालयन ड्रेनेज. बरोबर. हिमालयामध्ये काय होणाऱ्या उगम पावणाऱ्या नद्या. आपण बघितलं होतं की मोस्ट ऑफ द मेजर रिव्हर्स इन द हिमालय ओरिजिनेट फ्रॉम द व्हेरियस ग्लेशियर्स. बघा, वेगवेगळ्या ज्या नद्या आहेत हिमालयात उगम पावणाऱ्या नद्या, ह्या मोठ्या मोठ्या हिमनगामध्ये उगम पावलेल्या आहेत. ग्लेशियर्स म्हणजे काय रे? ग्लेशियर्स म्हणजे काय? हिमनग, बर्फाचे तुकडे. बर्फाचं बघा, हिमालयावर खूप सारा बर्फ आहे, तो त्या बर्फामधनं उगम पावलेल्या काही नद्या आहेत. बऱ्याचशा नद्या ह्या कुठे उगम पावतात? हिमालयामध्ये उगम पावतात. इन समर वेन ग्लेशियर्स मेल्ट. बघा, समर मध्ये आपण बघितलं होतं, उन्हाळ्यामध्ये जेव्हा ग्लेशियर्स म्हणजे बर्फ वितळतो तेव्हा त्याच्यामधनं डिस्चार्ज होतो, पाणी निघतं, आणि ते पाणी कोणाला जाऊन मिळतं? नद्याला. त्याच्यामुळे समर सीझन मध्ये सुद्धा या नद्यांमधलं पाणी वाढतं. वॉटर इन्क्रीजेस इन समर. उन्हाळ्यामध्ये सुद्धा या नद्यांचं पाणी काय होतं? वाढतं. आणि तुम्हाला रेनी सीझन मध्ये तर माहितीये, मान्सून्स मध्ये हे बघा, दे फ्लड ड्युरिंग द मान्सून्स टू. मान्सून मध्ये सुद्धा या नद्यांना पाणी असतं, त्याच्यामुळे या नद्यांना काय म्हणतो आपण? पेरेनियल रिव्हर्स. पेरेनियल म्हणजे काय? बारमाही नद्या. पेरेनियलला मराठीमध्ये काय म्हणतात? बारमाही. म्हणजे 12ही महिने त्या नदीला काय असतं? पाणी असतं. अशा नदीला आपण काय म्हणतो? पेरेनियल रिव्हर्स. का? कारण समर मध्ये बघा, मान्सून सीझन मध्ये पावसामुळे तिला पाणी मिळतं त्या नदीला, आणि
समर सीझनमुळे काय होतं, ग्लेशियर्स बर्फ मेल्ट होतो, बर्फ वितळल्यामुळे काय होतं, त्या नद्यांना पूर येतात. ओके, म्हणून पावसाळ्यामध्ये पण पूर असतात, उन्हाळ्यामध्ये सुद्धा या नदीला भरपूर पाणी असतं आणि अशा पद्धतीने या नदीला 12ही महिने पाणी असतं, स्वच्छ काचेसारखं दिसणारं पाणी. त्याच्यामुळे या नद्यांना आपण काय म्हणतो, पेरेनियल रिव्हर्स म्हणजे बारमाही नद्या. ओके, मग याचे देखील आणखी बरेचसे वेगवेगळे प्रकार आहेत, बेसिन्स आहेत. पहिला आहे सिंधू नदी, सगळ्यात महत्वाची नदी, हिमालयामध्ये उगम पावणारी. दुसरी सगळ्यात महत्वाची नदी या ठिकाणी उगम पावणारी ती म्हणजे गंगा नदी आणि तिच्या उपनद्या. आणि तिसरी एक महत्वाची नदी आहे ती म्हणजे ब्रह्मपुत्रा नदी. किती महत्वाच्या नद्या आहेत हिमालयामध्ये उगम पावणाऱ्या? 3 नद्या. या तिन्ही नद्या तुम्हाला लक्षामध्ये ठेवायच्या. सगळ्यात पहिले सिंधू नदी, तिलाच इंडस रिव्हर असं पण म्हणतात. सिंधू नदीलाच काय म्हणतात, इंडस रिव्हर असं सुद्धा. या कदाचित या इंडस नावावरनं भारताला नाव इंडिया असं पडलंय. आलं लक्षामध्ये? तो पहिली नदी आहे सिंधू नदी, इंडस रिव्हर जिला म्हणतात. दुसरी गंगा नदी, सगळ्यात पवित्र नदी. आणि तिसरी आहे ब्रह्मपुत्रा नदी. या तिन्ही नद्यांचा आपल्याला सखोल अभ्यास करायचा आहे, त्या नद्या आणि त्यांच्या उपनद्या, म्हणजेच रिव्हर अँड इट्स ट्रायब्युटरी. ओके, तो सगळी रिव्हर, सगळ्यात पहिली रिव्हर आहे आपली सिंधू रिव्हर अँड इट्स ट्रायब्युटरी. याचा आता आपल्याला काय करायचं आहे, सखोल अभ्यास करायचा आहे. चला, दुसरी आहे गंगा रिव्हर आणि तिची ट्रायब्युटरी. आणि तिसरी आहे बघा ही इंडस रिव्हर. आपण बघूया पुढे डिटेलमध्ये शिकूया, तेव्हा तुमच्या लक्षामध्ये ते येईलच. चला, मग आता बघा सगळ्यात पहिली आपली सिंधू नदी बघूया, किंवा हा सिंधू नदीच बघूया. द ड्रेनेज कव्हर्स 2 मेन रिव्हर सिस्टीम सच ॲज इंडस रिव्हर सिस्टीम अँड गंगा रिव्हर सिस्टीम. याच्यामध्ये 2 महत्वाच्या नद्या त्यांनी घेतलेल्या आहेत आपल्या तुमच्या सिलेबसमध्ये. आता या अगोदर देखील मी तुम्हाला सांगितलेलं आहे, जी सिंधू नदी आहे तिच्या काही प्रमुख उपनद्या मी तुम्हाला नावं अगोदरच सांगितली होती जेव्हा आपण हिमालय शिकत होतो. सिंधू नदीच्या उपनद्या, सगळ्यात पहिलं नाव सांगितलं होतं मी झेलम, चिनाब, रावी, सतलज. आणि सतलजची एक उपनदी आहे ती म्हणजे बियास. बियास हे नंतर अपभ्रंश झालेले नाव, व्यास मुनींवरनं हे नाव पडलेले बियास. ओके, बियास जर तुम्ही प्राचीन ग्रंथामध्ये नाव बघितलं, प्राचीन ग्रंथामध्ये संस्कृत नाव आहे एक बिपाशा. काय? बिपाशा. म्हणजे तिचं संस्कृत मध्ये या बियास नदीचं नाव काय होतं, बिपाशा होतं. ओके, चला मग आता आपण हे बघूया. सगळ्यात प्रमुख नदी, सगळ्यात महत्वाची नदी म्हणजे ती कोणती, इंडस रिव्हर आपली, जिलाच आपण काय म्हणतो सिंधू नदी असं म्हणतो. ही चीनमध्ये उगम पावते, तिब्बत या ठिकाणी कैलास मानसरोवरावर उगम पावून ही नदी बघा, हा तुम्हाला दिसतो इथे, दिसतोय का, हा जम्मू काश्मीर आहे. जम्मू काश्मीर मधनं वाहत वाहत जाऊन हिमालयाच्या रांगांमध्ये वाहत 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 जाते आणि पुढे ती कुठे प्रवेश करते, पाकिस्तानमध्ये. हा काय, हा जो प्रदेश आहे बघा या ठिकाणी जो दिसतोय तुम्हाला, हा असा, हा इकडे, हा काय, हा पाकिस्तान आहे बघा, इकडे लिहिलेलं आहे पाकिस्तान. ओके, सो ती कुठे जाते, पाकिस्तानमध्ये जाते पुढे. आता या नदी अजून हिमालयामध्ये बऱ्याचशा नद्या उगम पावतात. त्याच्यामध्ये एक आहे तुमची पहिली नदी, ती म्हणजे झेलम. बघा झेलम पुढे जाऊन कोणाला जाऊन मिळते, परत सिंधू नदीलाच जाऊन मिळते. त्याच्यानंतर दुसरी नदी आहे तुमची चिनाब. ही चिनाब नदी झेलमला जाऊन मिळते, पुढे तिचं नाव झेलमच राहतं आणि ही झेलम नदी परत कोणाला जाऊन मिळते, सिंधू नदीला. त्याच्यानंतर पुढची नदी आहे तुमची रावी नदी. ही रावी नदी पुढे जाऊन कोणाला मिळते, झेलम नदीला. हीच झेलम नदी पुढे जाऊन कोणाला मिळते, सिंधू नदीला. बियास नदी ही पुढे जाऊन कोणाला मिळते, सतलज नदीला. हीच सतलज नदी पुढे वाहत वाहत जाऊन कुठे जाते, सिंधू नदीला जाऊन मिळते. आणि ही सतलज नदी उगम पावते पंजाब मधनं वाहत वाहत जाते बघा, पंजाब मधनं पुढे कुठे जाते, इंडस नदीला म्हणजे सिंधू नदीला जाऊन मिळते. या 5 नद्या तुम्हाला प्रमुख लक्षात ठेवायच्या. कोणकोणत्या, सिंधू नदीच्या उपनद्या कोणकोणत्या, झेलम, चिनाब, रावी, बियास आणि सतलज. या नद्या पाठ करायच्या. तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो, गिव्ह द नेम्स ऑफ ट्रायब्युटरीज ऑफ इंडस रिव्हर. सिंधू नदीच्या उपनद्यांची नावं लिहा. मग कोणकोणत्या नद्या आहेत, झेलम, चिनाब, रावी, बियास, सतलज. वरून खालपर्यंत लक्षात ठेवायचं, झेलम, त्याच्यानंतर चिनाब, त्याच्यानंतर रावी, बियास आणि सतलज. या सगळ्या नद्यांचं वरून खालचा क्रम आहे हा. सगळ्यात पहिले झेलम,
त्यानंतर चिनाब, त्यानंतर रावी, बियास आणि सतलज या सगळ्या नद्या पुढे जाऊन कोणाला मिळतात? सिंधू नदीला. ओके, आणि सिंधू नदी मुख्यतः पूर्ण पाकिस्तानभर वाहत जाते आणि नंतर ती अरबी समुद्राला जाऊन मिळते. ओके, तिचं पाणी डिस्चार्ज कुठे होतं? अरेबियन सी मध्ये होतं. कळलं? बघा, झेलम, चिनाब, रावी, सतलज. सतलजची एक उपनदी आहे, तिचं नाव काय? बियास. हे कुठे ड्रेन करतात रे? वेस्टर्न हिमालयामध्ये. दॅट इज दे फ्लो थ्रू द जम्मू अँड काश्मीर अँड लडाख. या बऱ्याचशा नद्या ज्या झेलम, चिनाब, रावी, बियास आहेत, या 3 नद्या वरच्या कोणत्या? झेलम, चिनाब, रावी ह्या जम्मू आणि काश्मीर मधनं फ्लो होतात. जी सतलज नदी आहे ही काहीशी जम्मू काश्मीर मध्ये फ्लो होते, त्याच्यानंतर ती पंजाब मध्ये एंटर होते आणि पुढे फर्दरली जाऊन कुणाला मिळते? पाकिस्तान मध्ये जाऊन सिंधू नदीला जाऊन मिळते. बरोबर. दे फ्लो ऑलमोस्ट पॅरलल टू इच अदर. बघा, ह्या सगळ्या नद्या एकमेकांना पॅरलल आहेत ना, समांतर आहेत, एकमेकांना समांतर आहेत. पुढे जाऊन त्या पाकिस्तानमध्ये जाऊन कोणाला भेटतात? सिंधू नदीला जाऊन मिळतात. अ मेजर ट्रायब्युटरी ऑफ रिव्हर इंडस इज सतलज. सगळ्यात महत्वाची नदी, उपनदी कोणाची? सिंधू नदीची सगळ्यात महत्वाची उपनदी, तिचं नाव काय आहे? सतलज. ही कुठे उगम पावते? मानसरोवर. मानसरोवर कुठे आहे? कैलास पर्वतामध्ये. कैलास पर्वत कुठे आहे? हिमालयामध्ये. म्हणजे सतलज नदी कुठे उगम पावते? तर कैलास पर्वतातल्या मानसरोवर या ठिकाणी. आणि फ्लोज वेस्टवर्ड. कुठे फ्लो होत जाते रे? बघा, वेस्ट डायरेक्शन मध्ये. जर आपण या ठिकाणी दिशेचा वापर केला तर ही तुमची ईस्ट डायरेक्शन आहे, इकडची पूर्व दिशा, आणि इकडची काय आहे? वेस्ट डायरेक्शन. मग बघा, सतलज नदी कुठे वाहत चालली आहे रे? कोणत्या दिशेला वाहत चालली आहे? तर वेस्ट वर्ड वाहत जाते, पश्चिमेकडे वाहत जाणारी नदी आहे. पंजाब प्लेन्स. पंजाबमध्ये खूप सारं डिपॉझिशनल वर्क केलेलं आहे, संचयन केलेलं आहे, गाळाचं संचयन केलेलं आहे. कोणत्या नदीने केलेलं आहे? सतलज नदीने. सतलज नदीची प्रमुख उपनदीचं नाव काय सांगितलं होतं मी तुम्हाला? बियास. बरोबर. बियास आणि सतलज या नदीने खूप सारं गाळाचं संचयन केलेलं आहे, डिपॉझिशनल वर्क केलेलं आहे, आणि त्याच्यामुळे पंजाब मधली जमीन ही तुम्हाला सुपीक बघायला मिळते. अल्युवियल सॉइल त्या ठिकाणी मिळते, गाळाची मृदा तुम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळते. गाळाची मृदा ही खूप सुपीक असते आणि त्याच्यामुळे तिथे शेती हा प्रमुख व्यवसाय आहे. बरोबर. मग ज्याप्रमाणे भारतामध्ये एक पंजाब आहे, सिमिलर पंजाब पाकिस्तानमध्ये सुद्धा आहे. बरोबर. जेव्हा भारत आणि पाकिस्तान असे दोन वेगवेगळे देश निर्माण झाले फाळणीच्या दरम्यान 1947 मध्ये, त्यावेळेस जेवढा पंजाब आपल्याकडे आहे त्याच्या दुप्पट पंजाब कुणाकडे गेलाय? पाकिस्तान. आणि या पंजाब मधनं सगळ्या नद्या वाहतात. या प्रमुख ज्या तुमच्या नद्या आहेत कोणकोणत्या? झेलम, चिनाब, रावी, बियास, सतलज, शिवाय सिंधू नदी, या सगळ्या नद्या पाकिस्तान मधनं वाहतात, पाकिस्तानमध्ये जाऊन मिळतात. बरोबर. म्हणून आपल्याकडे जसा पंजाब हा समृद्ध प्रांत आहे, एक आता स्टेट आहे आपल्याकडे, स्टेट आहे, तसं पाकिस्तानमध्ये सुद्धा पंजाब आहे आणि तिथे या सगळ्या नद्या डिपॉझिशनल वर्क करतात, गाळ वाहून आणतात, गाळाचं संचयन त्या ठिकाणी होतं आणि त्याच्यामुळे तिथल्या जमिनी कशा आहेत? खूप सुपीक आहेत. आपल्या देखील जमिनी सुपीक आहे. खूप मोठ्या प्रमाणावर पंजाबमध्ये शेती केली जाते. तसंच पाकिस्तान मधला सुद्धा तो महत्वपूर्ण एक भाग आहे पंजाब, त्या ठिकाणी सुद्धा शेती केली जाते. बघा, इंडस फ्लोज थ्रू द पाकिस्तान अँड देन मीट्स द अरेबियन सी. इंडस रिव्हर जी आहे, सिंधू नदी जी आहे, ती पाकिस्तान मधनं वाहत जाऊन पुढे कोणाला जाऊन मिळते? बघा, ही इंडस रिव्हर भारतातनं जम्मू काश्मीर मध्ये वाहत जाते आणि नंतर ह्या पूर्ण पाकिस्तान मधनं वाहत जाऊन शेवटी कोणाला जाऊन मिळते? अरेबियन सीला, अरबी समुद्राला जाऊन मिळते. आय होप तुम्हाला हे समजलेलं असेल. नाउ वी आर गोइंग टुवर्ड द सेकंड आवर मेन रिव्हर अँड द नेम ऑफ दॅट रिव्हर इज गंगा. सगळ्यात महत्वाची नदी, सगळ्यात पवित्र नदी, भारतामध्ये असणारी सगळ्यात पवित्र नदी, जिला आपण एक मातेचं स्वरूप देतो, त्या नदीचं नाव आहे गंगा नदी. गंगा नदी कुठे उगम पावते रे? तर गंगोत्री या ठिकाणी उगम पावते. गंगोत्री हे ठिकाण कुठे आहे? हिमाचल प्रदेश मध्ये. कुठे आहे? हिमाचल प्रदेश एक स्टेट आहे, भारतामधले एक स्टेट आहे, राज्य आहे. भरपूर स्टेट्स आहेत आपल्याकडे, 36 स्टेट्स आहेत, 36 स्टेट आहेत. त्या 36 पैकी एक स्टेटचं नाव काय आहे? हिमाचल प्रदेश. या ठिकाणी हिमालय पर्वतावर
एक ग्लेशियर आहे, प्रमुख हिमनग आहे, त्याचं नाव काय आहे? गंगोत्री. या गंगोत्री मधनं गंगा नदीचा उगम होतो. गंगा नदी उत्तराखंड मधनं वाहत 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 जाऊन पुढे उत्तर प्रदेश नंतर बिहार नंतर पश्चिम बंगाल आणि फायनली पश्चिम बंगाल नंतर ती कुठे प्रवेश करते? बांगलादेश मध्ये प्रवेश करते. कुठे प्रवेश करते? बांगलादेश मध्ये. बघा, या गंगा नदीची एक प्रमुख उपनदी आहे, तिचं नाव काय आहे? यमुना. तिचं नाव काय आहे? बघा, गंगा नदी ही सुरुवातीपासून गंगा नदी म्हणून निघते का? तर नाही. सुरुवातीला ती अलकनंदा या नावाने निघते. बरोबर? कोणती नंदा? अलकनंदा. बरोबर. आणि त्यानंतर अलकनंदा नदी आणि आणखी एक नदी आहे, मला नाव नाही आठवत आता क्लिअरली. तर या दोन नद्या पुढे मिळून मग ती एक गंगा या नावाने पुढे, गंगा आणि भागीरथी. दुसऱ्या नदीचं नाव काय? भागीरथी. सॉरी, अलकनंदा आणि भागीरथी. पहिले अलकनंदा येते, एक ओहळ असा कोणत्या नदीचा आहे? अलकनंदा नदीचा. इकडून येते भागीरथी नदी. अलकनंदा आणि भागीरथी या दोन्ही नद्या एकत्र होतात आणि त्या पुढे एकत्रित प्रवाह घेऊन जातात, एकत्रित पाणी घेऊन जातात आणि त्या दोघांना काय म्हणतात? कलेक्टिव्हली गंगा नदी असं म्हणतात. बघा, या एखादा आता माझ्याकडे तो व्हिडिओ अवेलेबल नाहीये, मी दाखवेल तुम्हाला, पण दोन्ही नदींचं पाणी क्लिअरली तुम्हाला स्पष्ट दिसून येतं. एक अलकनंदाचं पाणी थोडंसं गढूळ असतं आणि तेच दुसरी नदी जी भागीरथी येते तिचं पाणी एकदम स्वच्छ निळगार असतं. आणि दोन्ही पाणी जेव्हा कलेक्ट होतात, एका ठिकाणी एकत्र होतात, तेव्हा मग तुम्हाला दोन्ही वेगवेगळे प्रवाह बघायला मिळतात. एक प्रवाह असा गढूळ पाण्याचा येतो, एक प्रवाह असा स्वच्छ पाण्याचा येतो आणि मग एकच नदी पुढे वाहते, तिचं नाव काय? गंगा. राहील लक्षामध्ये? सगळ्यात पवित्र ठिकाणे भारतातलं, त्या ठिकाणी बरेचसे लोक काय जातात? तीर्थयात्रा करण्यासाठी जातात. गंगेमध्ये आंघोळ केल्याने पाप धुतले जातात अशी आख्यायिका आहे. गंगा नदीला खूप पवित्र समजलं जातं. या गंगे नदीलाच पॅरलल म्हणून एक दुसरी नदी उगम पावते दुसऱ्या हिमनगावर, त्याचं नाव आहे यमुनोत्री ग्लेशियर. यमुनोत्री हिमनग किंवा यमुनोत्री हे ठिकाण आहे ज्या ठिकाणी कोणत्या नदीचा उगम होतो? यमुना नदीचा उगम होतो. ही यमुना नदी गंगा नदीला पॅरलल वाहत 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 जाते आणि पुढे अलाहाबाद या ठिकाणी, अलाहाबाद, आता याचं नाव अलाहाबाद आहे का? नाही, आता हे नाव चेंज केलंय. आता अलाहाबाद नाहीये, आता त्याचं नाव ठेवलंय प्रयागराज. काय ठेवलंय? प्रयागराज. या ठिकाणी या दोन्ही पवित्र नदींचा, यमुना आणि गंगा नदीचा काय होतो? संगम होतो. आणि या ठिकाणी पुन्हा एक पवित्र तीर्थक्षेत्र आहे प्रयागराज या ठिकाणी. बरोबर. या दोन्ही ठिकाणी कोणाचा या प्रयागराज या ठिकाणी दोन्ही नदींचा संगम होतो. एक आहे तुमची गंगा नदी, दुसरी आहे यमुना नदी. या यमुना नदीच्याच किनाऱ्यावर आपलं दिल्ली हे क्षेत्र, दिल्ली हे वसलेलं आहे. राहील लक्षामध्ये सगळ्यांच्या? पुढे ही गंगा नदी पुढे जाऊन बघा कोणकोणत्या स्टेट्समध्ये, कोणकोणत्या राज्यांमध्ये प्रवाहित होते. पहिले आहे उत्तराखंड, त्याच्यानंतर हा जो प्रदेश दिसतोय तुम्हाला हा काय आहे? उत्तर प्रदेश. त्याच्यानंतर हा इथे दिसतोय तो तुम्हाला तो बिहार आणि हा आहे इथे पश्चिम बंगाल, म्हणजे त्यालाच वेस्ट बेंगाल असं म्हणतात. वेस्ट बंगाल नंतर हा कुठे प्रवेश करतो? बघा, हा जो दिसतोय तुम्हाला हा भाग, हा कोणाचा आहे? बांगलादेशचा भाग आहे. पुढे ती कुठे जाते? बांगलादेशमध्ये. कुठे प्रवाहित होते? बांगलादेशमध्ये. कळलं का सगळ्यांना? आता बघा, खूप साऱ्या उपनद्या गंगा नदीच्या, जर आपण या ठिकाणी बघत असू तर गंगेच्या उपनद्या बघूया आपण. बघा, एक आहे सिंध नदी, बरोबर, बेटवा नदी, केन, ओके. ही सोन नदी आहे. कोणती? सोन. असं म्हणतात की सोन म्हणजे त्या ठिकाणी सोनं सापडतं, सोन्यासारखा रंग आहे तिथला, मातीचा रंग, सोन्याचा गोल्डन कलर आहे तो, म्हणून त्या नदीला नाव काय पडलंय? सोन नदी. बरोबर. या सगळ्या नद्या कोणाला जाऊन मिळतात? बघा, यमुना नदीला जाऊन मिळतात. कोणकोणत्या? सिंध, बेटवा, केन, बरोबर, चंबळ, बनास, बरोबर, काली, या सगळ्या नद्या कोणाला जाऊन मिळतात? यमुना नदीला. आणि यमुना नदी फर्दर कोणाला जाऊन मिळते? गंगा नदीला. या उजव्या साईडच्या, राईट साईडच्या उपनद्या आहेत, ट्रायब्युटरीज आहेत. या ठिकाणाहून बघा, रामगंगा, गोमती, घागरा, गंडक, कोसी या महत्वाच्या नद्या आहेत. त्यानंतर महानंदा ही देखील एक प्रमुख नदी आहे.
येते लक्षामध्ये? या सगळ्या कोणाच्या उपनद्या आहेत? गंगेच्या उपनद्या आहेत, ट्रायब्युटरीज ऑफ गंगा रिव्हर. सो हा प्रश्न विचारला जाऊ शकतो की गंगेच्या उपनद्या लिहा. मग कोणकोणत्या आहेत गंगेच्या उपनद्या? तर एक एक नदी, सगळ्यात महत्वाची तर यमुना लक्षात ठेवायची, यमुना बिलकुल पण विसरायचं नाही, बरोबर? यमुना काही लक्षात ठेवा, गंडक, कोसी, घागरा, गोमती, बरोबर? त्याच्यानंतर ह्या साईडच्या कोणत्या आहेत? सिंध, बेटवा, केन, चंबळ, सोन, या नद्या. दामोदर, आता दामोदर ही ऍक्च्युली हुगळीची उपनदी आहे. आता पुढे जेव्हा ही प्रवेश करते कुठे? पश्चिम बंगालमध्ये. पश्चिम बंगाल म्हणजे वेस्ट बेंगालमध्ये. वेस्ट बेंगालमध्ये प्रवेश केल्यानंतर गंगेचे दोन प्रवाह निघतात. एक प्रवाह कुठे जातो? बांगलादेशमध्ये, आणि दुसरा प्रवाह डायव्हर्ट होतो. त्या नदीला नाव दिलेलं आहे हुगळी नदी. कोणती नदी? हुगळी नदी. या हुगळी नदीची प्रमुख उपनदी आहे दामोदर, बरोबर? पुढे ही गंगा नदी जेव्हा कुठे प्रवेश करते रे? बांगलादेशमध्ये, तेव्हा त्या नदीला काय म्हणतात? पद्मा नदी. तेव्हा तिला काय म्हणतात? पद्मा नदी. आता या पद्मा नदीला आणखी एक नदी बघा या ठिकाणी वाहत वाहत येते, तिचं नाव काय आहे? ब्रह्मपुत्रा नदी. ब्रह्मपुत्रा नदी अरुणाचल प्रदेश मधनं प्रवेश करते आणि पुढे जाऊन कोणाला मिळते? पद्मा नदीला. ओके, सो आय होप तुम्हाला गंगा नदी रिव्हर सिस्टम तुम्हाला क्लिअरली कळलं असेल, गंगा रिव्हर अँड इट्स ट्रायब्युटरीज. ओके, चला मग वन बाय वन आपण आता बघूया गंगा नदी आणि तिच्या उपनद्या. आता ऑलरेडी आपण सगळं बघितलेलं आहे, आता पटापट आपण वाचून घेऊया. काय म्हटले बघा? द रिव्हर गंगा ओरिजिनेट फ्रॉम द गंगोत्री ग्लेशियर. कुठून ओरिजिनेट होते? उगम कुठे होतो? गंगोत्री ग्लेशियर मधनं, अँड क्रॉसेस द हिमालय बिटवीन द ईस्ट फ्लोईंग रिव्हर. ओके, एक गंगा नदी कोणती आहे? ईस्ट फ्लोईंग रिव्हर आहे. बघा कुठे वाहत चालली आहे? इकडे ईस्ट डायरेक्शन आहे, पूर्व दिशा. इकडे कोणती दिशा आहे? पश्चिम दिशा. सो गंगा नदी कुठे वाहते? पूर्वेकडे, म्हणजे ईस्ट फ्लोईंग रिव्हर आहे. मेनी ट्रायब्युटरीज ऑफ गंगा ऑल्सो फ्लो इन अ सिमिलर मॅनर. बघा ज्या बऱ्याचशा ट्रायब्युटरीज आहेत, गंगेच्या ज्या उपनद्या आहेत, या त्याच पद्धतीने वाहतात. म्हणजे कुठे वाहतात? ईस्ट डायरेक्शनला. वेस्टकडे वाहतात का? नाही, सगळ्या नद्या ईस्टलाच वाहत आहेत. मग प्रमुख नदी काय आहे? यमुना. कुठे उगम पावते? यमुनोत्री इज ए मेजर ट्रायब्युटरी ऑफ गंगा. गंगेची प्रमुख उपनदी कोणती आहे? सगळ्यात प्रमुख उपनदी कोणती आहे? यमुना. यमुना कुठे उगम पावते? यमुनोत्री या ठिकाणी. ओके, उत्तराखंड. अगेन उत्तराखंड. अनदर मेजर ट्रायब्युटरीज ऑफ गंगा फ्लोज थ्रू द नॉर्दर्न पार्ट ऑफ द ग्रेटर हिमालय, क्रॉसेस द हिमालय अँड एंटर इन इंडिया. बघा ज्या अजून उपनद्या आहेत, या कुठे उगम पावतात रे? नॉर्दर्न पार्ट ऑफ हिमालयामध्ये, उत्तरेकडे, आणि हिमालय पर्वत क्रॉस करून ते कोणाला येऊन मिळतात? गंगा नदीला येऊन मिळतात. वेन इट फ्लोज थ्रू द हिमालय इट इज कॉल्ड सांगपो. जेव्हा हिमालयामधनं ती क्रॉस होते, एक नदी आहे, तिला काय म्हणतात? सांगपो. पुढे कळेल ती नेमकी नदी कोणती आहे. वेन इट क्रॉसेस द हिमालय इट इज कॉल्ड दिहांग अँड ईस्टवर्ड फ्लो देअरवर इज कॉल्ड एज ब्रह्मपुत्रा. एक नदी आहे ब्रह्मपुत्रा. मी तुम्हाला सांगितलं, काय सांगितलं होतं बघा, परत एकदा बघूया आपण की ब्रह्मपुत्रा नदी कोणती आहे. या ठिकाणी एक नदी उगम पावते जी तिबेटमध्ये फ्लो होते. तिबेटमध्ये तिचं नाव काय आहे? सांगपो नदी. काय नदी? टी सायलेंट आहे या ठिकाणी. टी हा काय? सायलेंट आहे. त्या नदीला तिबेटमध्ये, चीनमध्ये तिचं नाव काय? सांगपो. ओके, ही सांगपो नदी पुढे अरुणाचल प्रदेशमध्ये प्रवेश करते. अरुणाचल प्रदेशमध्ये प्रवेश केल्यावर तिचं नाव काय आहे? दिहांग. दिहांग किंवा दिबांग असं म्हणतात तिला. ओके, आणि मग ही दिहांग नदी जेव्हा भारतामध्ये प्रवेश करते तेव्हा तिला काय नाव दिलेलं आहे? ब्रह्मपुत्रा. काय नाव दिलेलं आहे? ब्रह्मपुत्रा नदी. ओके, बघा हिमालयाज मध्ये एंटर करते तेव्हा दिहांग, आणि पुढे भारतामध्ये तिला काय नाव दिलेलं आहे? ब्रह्मपुत्रा नदी. आता ही ब्रह्मपुत्रा नदी का बघत आहोत आपण? कारण ही पण पुढे जाऊन कोणाला मिळते? गंगा नदीला. आणि ती कुठे जाऊन मिळते? बांगलादेशमध्ये. कुठे जाऊन मिळते? बांगलादेश मधल्या मग दोन प्रमुख नद्या. पहिली तर गंगा, जिला काय म्हणतात ते? पद्मा. आणि दुसरी नदी कोणती? ब्रह्मपुत्रा. कळतंय का तुम्हाला? समजतंय एव्हरीवन? का डोक्याच्या बाहेर चाललंय? समजतंय ना एव्हरीवन? ओके,
फ्रॉम टाइम टू टाइम गंगा मीट्स इट्स ट्रायब्युटरी हेन्स इट डिस्चार्ज इन्क्रीजेस. टाइमवर अंतरावर एक एक उपनदी गंगेला येऊन अटॅच होते. मग तिचं पाणी इन्क्रीज होईल का डिक्रीज होईल? बट ऑब्वियस काय होत जाईल, जशी जशी गंगा नदी पुढे 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 सरकते तसं तसं तिचं पाणी काय होत जातं, वाढत जात. ओके. गंगा रिसिव्ह ब्रह्मपुत्रा ऍज इट्स ट्रायब्युटरी इन द लोअर रिचेस इन बांगलादेश. जेव्हा गंगा नदी ब्रह्मपुत्रेला जाऊन मिळते किंवा ब्रह्मपुत्रा कोणाला मिळते? गंगा नदीला. कुठे? बांगलादेशमध्ये. द ह्यूज व्हॉल्यूम ऑफ वॉटर, ह्यूज डिपॉझिशन हॅज लेड टू फॉर्मेशन ऑफ लार्ज डेल्टा. बघा हे आपण अगोदर पण बघितलेले. जेव्हा आपण नॉर्थ इंडियन प्लेन्स बघत होतो, उत्तर भारतीय मैदानी प्रदेश बघत होतो, त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं की गंगा नदी वाहत येते, वाहताना ती तुझ्यासोबत खूप सारा गाळ घेऊन येते आणि ते गाळाचं डिपॉझिशन कुठे करते? बे ऑफ बेंगॉलच्या तोंडाजवळ. ओके. बघा नदीचे जनरली 3 भाग असतो. मी तुम्हाला समजून सांगतो. नदीचा जनरली 3 पार्ट्स असतात. एक ज्या ठिकाणी ती उगम पावते, त्यानंतर गंगा नदीचा मधला भाग, गंगा नाही पण कोणती पण नदी, तिचा मिडल पार्ट, आणि सगळ्यात शेवटचा पार्ट असतो जो हा असा पार्ट असतो जो समुद्राला जाऊन मिळतो. बरोबर. आणि हा काय त्याचा उगमवाला भाग आहे, आणि हा मीडियम किंवा मिडल पार्ट आहे, मध्यम भाग आहे, आणि हा टर्मिनेट वाला भाग आहे. येते लक्षामध्ये. आता डेल्टा जो आहे किंवा त्रिभुज प्रदेश हा जनरली कुठे तयार होतो रे? तर हा नेहमी जिथं नदी समुद्राला जाऊन मिळते ना अशाच ठिकाणी तयार होतो. उगमाच्या ठिकाणी नाही होणार. का नाही होणार उगमाच्या ठिकाणी? एनीवन? अरे उगमाच्या ठिकाणी नदी छोटीशी असेल, एकदम ओहळ सारखी. ओहळ म्हणजे एवढूस असेल पाणी त्याच्यामधनं वाहत. उगम ज्या ठिकाणी होत, नदी हळूहळू विस्तारत जाते. बघा इथे छोटी आहे, नंतर हळूहळू नदी विस्तार करत जाते, मोठी 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 होत जाते. बरोबर आहे की नाही? कारण का तिला एक ना एक अनेक उपनद्या येऊन मिळतात, आणि उपनद्या मिळाल्यामुळे मग तिचं पाणी काय होत जातं? वाढत जातं, आणि त्याच्यामुळे तिचे साईज पण एनलार्ज होत जाते. मग जेवढं जास्त पाणी तेवढा जास्त फोर्स, आणि फोर्समुळे ती काय घेऊन जाईल? स्वतःसोबत वाळू, दोंडे, दगड, आणि याचं डिपॉझिशनल वर्क होईल. इथे सगळं आता साठलंय, समजा इथे सगळी माती बिती साठली. आता काय होईल रे? पाणी डायव्हर्ट होईल. येस ऑर नो? पाणी दुसरा रस्ता शोधेल. सो दॅट बघा या ठिकाणी कशाची निर्मिती झाली? झाला का डेल्टा निर्माण झालं का? त्रिभुज प्रदेशाची निर्मिती होते. आणि इथे आणखी एक दुसरी नदी येऊन मिळते बघा, ब्रह्मपुत्रा नदी पण येऊन मिळते. त्यामुळे पण इथे काय होतं? त्रिभुज प्रदेशाची निर्मिती होते. आणि हा सगळ्यात महत्वाचा जगामधला सगळ्यात मोठा त्रिभुज प्रदेश आहे, आणि त्या त्रिभुज प्रदेशाचं नाव काय आहे? सुंदरबन. काय नाव आहे? सुंदरबन कुठे आहे? वेस्ट बंगाल आणि बांगलादेश यांच्या बाउंड्रीवर आहे. कुठे? वेस्ट बंगाल आणि बांगलादेश यांच्या बाउंड्रीवर आहे. सुंदरबन फेमस आहे कशासाठी? टायगरसाठी. कोणासाठी? टायगरसाठी. म्हणून बेंगॉलचा टायगर असं आहे नाव. माहिती आहे ना तुम्हाला बेंगॉल टायगर? मग टायगर फक्त बंगालमध्येच आहेत का? नाही, या सुंदरबन प्रदेशामध्ये खूप जास्त प्रमाणात टायगर आहे, म्हणून बेंगॉल टायगर असं पण म्हणतात. म्हणून बांगलादेशवाले बघा मॅच असताना टायगर घेऊन येतात. बघतात का तुम्ही? जे प्रेक्षक असतात ते टायगर घेऊन येतात. खोटावाला रे, खरा नाही, खोटावाला. ते नागिन डान्स सोडा त्यांचा, ते आता येडे झालेत ते काही अंशी थोडेसे, पण ते बंगाल म्हणजे त्यांच्याकडे पण थोडासा सुंदरबन आहे ना, तो त्यांच्याकडे पण टायगर्स आहेत. ओके. आणि म्हणून ते काय घेऊन येतात? टायगर्स घेऊन येतात. समजतंय? चला मग या ठिकाणी आपला पहिला भाग महत्वाचा संपलेला आहे, हिमालयन रिव्हर्स. कोणाकोणाला नाही कळलंय? परत एकदा सांगतो की भारतामध्ये 2 प्रकारच्या नदी प्रणाली आहेत. पहिली आहे हिमालयामध्ये उगम पावणाऱ्या नद्या, आणि दुसऱ्या आहेत त्या द्वीपकल्पीय पठारावर उगम पावणाऱ्या नद्या, पेनिन्सुलर रिव्हर्स असं म्हणतात. पहिलं आहे हिमालयन रिव्हर, दुसरा आहे पेनिन्सुलर रिव्हर्स. त्यातला आपण हिमालयन रिव्हर बघितला आहे.
हिमालयन रिव्हर मध्ये प्रमुख 3 नदी प्रणाली आहे. पहिली आहे सिंधू नदी, दुसरी आहे गंगा नदी, तिसरा आहे ब्रह्मपुत्रा नदी. सिंधू नदी कुठे उगम पावते? तिब्बतमध्ये, ओके, चायनामध्ये, ओके. तिथून उगम पावून ती भारतामध्ये प्रवेश करते. जम्मू काश्मीर मधून वाहत वाहत जाऊन पुढे कुठे जाते? पाकिस्तानमध्ये, पूर्ण पाकिस्तानवर फ्लो होते आणि अरबी समुद्राला जाऊन मिळते. सिंधू नदीच्या बऱ्याचशा उपनद्या आपण बघितल्या, ज्या कुठे हिमालयातच उगम पावतात. त्यांचं नाव बघितलं आपण, झेलम, चिनाब, रावी, सतलज, ओके. आणि सतलज नदीची उपनदी बघितली होती बियास. बियास पण कोणाला पाणी देते? सतलज नदीलाच देते. सतलज नदी पुढे जाऊन कोणाला मिळते? सिंधू नदीलाच मिळते. म्हणून एक प्रकारे बियास सुद्धा सिंधू नदीची काय आहे? उपनदीच आहे. या 5 प्रमुख नद्या आपण या ठिकाणी बघितल्या होत्या. कशामध्ये? सिंधू नदी प्रणाली. नंतर आपण बघितलं गंगा नदी. गंगा नदी गंगोत्री या ठिकाणी उगम पावते. त्याच्यानंतर उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल या प्रमुख 4 राज्यांमधून वाहत जाते. पुढे बांगलादेशमध्ये जाते. भारतामध्ये तिला गंगा नदी म्हणतात, बांगलादेशमध्ये तिला पद्मा नदी म्हणतात. गंगा नदीची सगळ्यात महत्वाची उपनदी आहे, तिचं नाव यमुना नदी. यमुना नदी यमुनोत्री या ठिकाणी उगम पावते. पुढे अलाहाबाद म्हणजेच आताचं प्रयागराज या ठिकाणी जाऊन ती कोणाला मिळते? गंगा नदीला मिळते, ओके. त्यानंतर यमुना नदीच्या बऱ्याचशा उपनद्या आहेत. त्या सगळ्या उपनद्या ह्या गंगेच्या समजल्या जातील. कोणकोणतं नाव आहे त्यांचं? चंबळ, बेटवा, केन, गोसी, गंडक, अजून सोन. या सगळ्या प्रमुख उपनद्या आहेत कोणाच्या? गंगेच्या. जर परीक्षेमध्ये तुम्हाला विचारलं तर लिहिता यायला पाहिजे. त्याच्यानंतर आणखी कैलास पर्वतावर उगम पावणारी प्रमुख एक नदी आहे, जिला आपण भारतामध्ये ब्रह्मपुत्रा म्हणतो. चीनमध्ये तिचं नाव काय आहे? सांगपो नदी. ही सांगपो नदी हिमालयाला वाहत 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 येते. पुढे अरुणाचल प्रदेशमध्ये भारतामध्ये प्रवेश करते. अरुणाचल प्रदेशमध्ये जेव्हा ती हिमालय क्रॉस करून येते तेव्हा तिला काय म्हणतात? दिहांग नदी. काय म्हणती? दिहांग नदी. हीच दिहांग नदी पुढे जाऊन भारतामध्ये प्रवेश करते. भारतात प्रवेश केल्यावर तिला नाव आहे ब्रह्मपुत्रा. ब्रह्मपुत्रा नदी पुढे जाऊन कोणाला मिळते? गंगा नदीला मिळते. कुठे? बांगलादेशमध्ये. आणि त्या ठिकाणी एका त्रिभुज प्रदेशाची निर्मिती झालेली आहे. त्या त्रिभुज प्रदेशाचं नाव काय आहे? सुंदरबन, ओके. चला, मग आता आपल्याला पुढे बघायचं पेनिन्सुलर रिव्हर. आता या ज्या पेनिन्सुलर रिव्हर्स आहेत, द्वीपकल्पावर उगम पावणाऱ्या नद्या, यांचे सुद्धा 2 भाग पडतात. यांचे सुद्धा परत किती भाग पडतात? 2 भाग पडतात. एक पूर्व दिशेने वाहणाऱ्या नद्या म्हणजे पूर्व वाहिनी नदी, आणि दुसरी आहे पश्चिम वाहिनी नदी, ओके. ही काय आहे तुमची? पूर्व वाहिनी नदी, आणि ही काय आहे तुमची? पश्चिम वाहिनी नदी. आता ऍज युजुअल तुम्ही बघितलेलं आहे, पेनिन्सुला हा जो भाग आहे, द्वीपकल्पीय पठारी प्रदेश जो आहे, हा खूप साऱ्या डोंगर रांगा याच्यामध्ये आहे. कुठे आहे जरा सर एक्सप्लेन करून सांगतात का? बघा, हा जर तुम्ही भारताचा मॅप बघितला आपण, तर तुमच्या असं लक्षामध्ये येईल की या ठिकाणी अरवली पर्वतरांग आहे, या ठिकाणी तुमची विंध्य पर्वतरांग आहे, या ठिकाणी आपण बघितलं होतं सातपुडा, त्याच्यानंतर इथे बघितलं होतं आपण सह्याद्री पर्वत, त्याला पश्चिम घाट असं म्हणतो आपण, अजून असा येतो. आता या पश्चिम घाटाला आपण असं एक नाव दिलं होतं, वॉटर डिवायडर. म्हटलं होतं का? वॉटर डिवायडर. वॉटर डिवायडर म्हणजे काय रे? मराठीमध्ये त्याला म्हणतात सर जलविभाजक. काय म्हणतात याला? जलविभाजक. या ठिकाणी जर पाऊस पडला तर काही नद्या या पूर्वेकडे वाहत जातात आणि काही नद्या या पश्चिमेकडे वाहत जातात. याच्यावरनं 2 प्रकार पडले आहेत. ईस्टर्न फ्लोईंग रिव्हर म्हणजे ज्या नद्या पूर्वेकडे वाहतात, आणि वेस्टर्न फ्लोईंग रिव्हर म्हणजे ज्या नद्या पश्चिमेकडे वाहतात. मग ज्या नद्या पूर्व दिशेला वाहतात, बघा ही तुमची पूर्व दिशा आहे, ज्याला इंग्रजीमध्ये काय म्हणतात? ईस्ट, आणि ही तुमची पश्चिम दिशा आहे, ज्याला काय म्हणतात? वेस्ट. आता तुम्हाला हे पण माहिती आहे सर, वेस्टला आहे अरेबियन सी, अरबी समुद्र. येस ऑर नो? अरबी समुद्र. आणि ईस्ट साइडला आहे बे ऑफ बेंगॉल, त्यालाच आपण काय म्हणतो? बंगालचा उपसागर. काय म्हणतो? ओके. मग आता ज्या नद्या ईस्ट डायरेक्शनला फ्लो होत आहेत, पूर्वेकडे फ्लो होत आहेत, या कोणाला जाऊन मिळणार आहे रे?
बंगालच्या उपसागरला, बे ऑफ बेंगॉलला. म्हणूनच ईस्टर्न फ्लोईंग रिव्हर्सला काय म्हणतात की मिड बे ऑफ बेंगॉल. ज्या कोणाला जाऊन मिळणार आहेत, बंगालला जाऊन मिळणार आहे, बंगालच्या उपसागरला जाऊन मिळणार आहे. आणि वेस्टर्न फ्लोईंग रिव्हर्सला काय म्हणतात, मिड अरेबियन सी रिव्हर्स, ज्या कोणाला जाऊन भेटणार आहेत, अरेबियन सीला, अरबी समुद्राला जाऊन भेटणाऱ्या नद्या. आता सर फक्त हाच एक वॉटर डिवायडर आहे का? नाही. बघा या ठिकाणी तुम्हाला दिसतोय तो म्हणजे विंध्य रेंज, बरोबर. मी तुम्हाला या ठिकाणी सुद्धा सांगितलं होतं की या ठिकाणी तुमची गंगा नदी अशी इकडे फ्लो होते, यस ऑर नो. यमुना नदी गंगेला जाऊन मिळते आणि या ठिकाणी एक नदीचा उगम होतो आणि ती नदी होती नर्मदा नदी. कोणती नदी रे? सांगितलं होतं, आठवतं का? त्याच्यानंतर ही विंध्य आहे, त्याच्यानंतर हा आहे सातपुडा, बरोबर. सातपुडा आणि हा आहे तुमचा इथे एक सातमाळा म्हणून पण पर्वतरांगी. हा आता या सातपुडा आणि सातमाळा यांच्यामधून पण एक रिव्हर फ्लो होते. बघा ही रिव्हर आहे म्हणून मी ऍरो दाखवतो. आपण कलर चेंज करूया. बघा दुसरी नदी इथून फ्लो होते, या नदीचं नाव काय आहे? तापी नदी. दुसरी नदी कोणती आहे? तापी नदी. मी सांगितलं होतं, आठवतं का तुम्हाला? ओके, मग ह्याच नद्या आपल्याला बघायच्या आहेत. बघा ही नर्मदा नदी सुद्धा कुठे चालली आहे? वेस्ट डायरेक्शनला चालली आहे आणि तापी नदी सुद्धा कुठे चालली आहे? वेस्ट डायरेक्शनला. सो ह्या वेस्ट फ्लोईंग रिव्हर्स आहे. ओके, आणि या ईस्ट फ्लोईंग रिव्हर्स मध्ये कोण कोण येतं रे? तर गोदावरी आहे, त्यानंतर इथे छोटीशी एक नदी आहे भीमा, ती पुढे जाऊन कृष्णा नदीला मिळते कर्नाटकमध्ये. सो ही भीमा, कृष्णा आणि आणखी एक नदी उगम पावते कावेरी, ही सुद्धा कोणाला जाऊन मिळते? बंगालच्या उपसागरला जाऊन मिळणारी नदी. सो ह्या सगळ्या नद्या प्रणाली आता आपल्याला काय बघायच्या आहेत, आता शिकायचंय आपल्याला. ओके, सो त्यांचं दोन भाग पडतात, एक आहे ईस्टर्न फ्लोईंग रिव्हर आणि एक वेस्टर्न फ्लोईंग रिव्हर. उगाच एवढा नकाशा काढत बसतो, ऑलरेडी होतं इथे. व्हॉट हॅपन? हो असं पण होतं. अरे वा, हे तर मला माहितच नव्हतं. थँक्यू, माहिती पडलं. चला मग आता बघूया. बघा आता इथे मी तुम्हाला सांगितलं होतं, बघा इथे आता दोन पर्वतरांगा आहेत. इथे बघा, इथे तुम्हाला दिसेल विंध्य पर्वतरांग. कलर चेंज करूया, रेड कलर. बघा ही कोणती पर्वतरांग आहे? विंध्य. आणि त्याच्या खाली कोणती आहे? सातपुडा. बघा इथे नर्मदा नदी उगम पावते, नर्मदा नदी वाहत 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 चालली. इकडे तापी नदी उगम पावून कुठे वाहत चालली? पुढे सुरत मध्ये जाऊन कच्छच्या समुद्राला जाऊन मिळते. ठीक आहे, या ठिकाणी बघा गोदावरी नदी आहे, ही भीमा, ही कृष्णा नदी. पुढे भीमा नदी कोणाला जाऊन मिळते? कृष्णा नदीला. ही कृष्णा नदी पुढे जाऊन बे ऑफ बेंगॉल. त्याच्यानंतर बऱ्याचशा नद्या आहेत. आता इथे तुंगभद्रा नदी आहे, इथे कावेरी नदी दिसते, बऱ्याचशा नद्या आहेत. एक महानदी मधून म्हणून पण एक महत्वाची नदी आहे, ती पण इम्पॉर्टंट आहे, ती पण आपण बघूया नंतर. ठीक आहे, चला. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता ह्या ज्या नद्या बघितल्या आपण, गोदावरी, कृष्णा, कावेरी, भीमा, बरं का ताई, ह्या नद्या कुठं उगम पावतात? कुठे उगम पावतात? वेस्टर्न घाटवर. म्हणून त्याला काय म्हटलंय? मेजर वॉटर डिवायडर. काय म्हटलंय? मेजर वॉटर डिवायडर ऑफ द पेनिन्सुला. या द्वीपकल्पीय पठारी प्रदेशावर जर सगळ्यात महत्वाचा जलविभाजक कोणी असेल तर तो कोण आहे? धैर्य, तू आहेस का? मग कोण आहे? पेनिन्सुला आहे. चप्पल टाकायला पाहिजे तुला. पेनिन्सुला काय? अरे माझा राजा, पश्चिम घाट आहे, वेस्टर्न घाट. तेच तर सांगितलं माकडा. हा भारत, इथे पश्चिम घाट आहे ना, सह्याद्री पर्वत. पश्चिम घाटाला सह्याद्री पर्वत म्हणतात. याच्यामुळे गोदावरी नदी इकडे वाहते, ही भीमा नदी, ही कृष्णा नदी, त्याच्यानंतर तुंगभद्रा नदी, कावेरी नदी, या सगळ्या नद्या वाहत जातात. कोणामुळे? या वॉटर डिवायडरमुळे. याला वॉटर डिवायडर म्हणतात, जलविभाजक. लक्ष नाहीये तुझं. द पेनिन्सुलर रिव्हर्स बिगिन रेन फेड रिव्हर्स सेल्डम फेस द प्रॉब्लेम ऑफ फ्लड्स. आता या ज्या पेनिन्सुलर रिव्हर्स असतात यांना
एक प्रॉब्लेम सहन करावा लागतो आणि तो म्हणजे फ्लड, पूर परिस्थिती सहन करावी लागते. का? कारण एखाद्या ठिकाणी जर जोरदार पाऊस पडला, समजा या ठिकाणी पाऊस पडला तर सगळा वाहून जातो, सगळं पाणी काय होतं, वाहून जातं आणि त्याच्यामुळे काय होतं, पूर परिस्थिती निर्माण होतात. या नद्या कशा आहेत रे? सीझनल रिव्हर्स आहेत. सीझनल म्हणजे काय? पावसाळ्यामध्येच यांना काय होतं, पाणी राहतं. पावसाळ्यानंतर इथे काही बर्फ नाहीये वितळायला. उन्हाळ्यामध्ये की इथला बर्फ वितळला, सह्याद्री पर्वतावरचा बर्फ वितळला आणि या नद्यांना पाणी आलं, असं होतं का? नाही, इथे बर्फ नाहीये आणि बर्फ नसल्यामुळे या नद्यांना जनरली उन्हाळ्यामध्ये पाणी नसतं. मग तशी सोय करून ठेवलेली आहेत. काय? की ठिकठिकाणी असे डॅम्स बांधून ठेवलेले आहेत, धरण बांधून ठेवलेले आहेत आणि धरण बांधल्यामुळे काय होतं की इथे पाणी आपण साठवून ठेवतो आणि मग उन्हाळ्यामध्ये थोड्या थोड्या अंतराने एक एक दोन दोन महिन्याने आपण पाणी पुढे सोडतो. त्याच्यामुळे मग या नद्यांना उन्हाळ्यामध्ये सुद्धा थोडं थोडंसं पाणी असतं. खूप जास्त असतं का? जसं कंटिन्युअस पाणी हिमालयातल्या नद्यांमध्ये वाहतं, असं कंटिन्युअस पाणी असतं का कधी? नाही. ओके, त्याच्यामुळे ह्या नद्या कशा आहेत? सीझनल आहेत. कारण इथे मर्यादा आहे, पावसाळ्यामध्येच या नद्यांना पाणी मिळतं, याच्यानंतर पाणी मिळण्याचं स्रोत नाही, साधन नाही, म्हणून या नद्या काय आहेत? सीझनल आहेत, बारमाही नाही. ओके, समजलं? चला मग बघूया आता वेस्टर्न फ्लोईंग रिव्हर. वेस्टर्न म्हणजे वेस्ट, ज्या अरेबियन सीला, अरबी समुद्राला जाऊन मिळणाऱ्या नद्या. The west flowing rivers occupy the area between the Western Ghat and the Arabian coastline, are short in length but swift. बघा आता समजून घ्या ह्या लाईनचा अर्थ काय. काय म्हटले की हा आपला काय आहे, भारत आहे. इथे तुम्हाला काय दिसतो, पश्चिम घाट दिसतो, बरोबर. या नदी, या ठिकाणी ज्या नद्या उगम पावतात, या नद्या कुठे जातात रे? अरबी समुद्राला जातात. त्याच्यामुळे ह्या नद्या कशा असतात म्हणे? शॉर्ट असतात. काय शॉर्ट असतात? तर हा तुमचा पश्चिम घाट आहे, अरबी समुद्र, सॉरी, सह्याद्री पर्वत आहे, ही तुमची किनारपट्टी, कोस्ट लाईन, याच्यामध्ये थोडासाच भाग तुम्हाला मिळतो जमिनीचा. नदी हवेत वाहणार आहे का? जमिनीवरनं फ्लो होणार आहे. सो जमीनच थोडीशी आहे आणि त्याच्यामुळे या नद्या कशा आहेत? शॉर्ट डिस्टन्स आहेत. कशा आहेत? शॉर्ट आहेत, बट कशा आहेत? स्विफ्ट आहेत. स्विफ्ट म्हणजे काय? फास्ट, चपळ, एकदम फास्ट वाहून जातात. का? कारण घाट उंचावर आहे, समुद्र खाली आहे, मग जाणार पाणी कसं? एकदम फास्ट. स्विफ्ट आहे या नद्या, स्विफ्ट आहेत, एकदम फास्ट पाणी वाहत जात. त्याच्या कंपॅरिझन मध्ये ज्या ईस्टकडे फ्लो होणाऱ्या नद्या ह्या कशा आहेत रे? स्लो आहेत. या नद्या कशा आहेत? स्लो, कारण यांचा स्लोप जास्त नाहीये. या ठिकाणी स्लोप जास्त आहे, बरोबर. या ठिकाणी असा एकदम स्लोप आहे, पर्वत या ठिकाणी, अरेबियन सी या ठिकाणी, सो नद्या एकदम फास्ट फ्लो होतात. पण त्याच्या अपोजिट ईस्टर्न फ्लोईंग रिव्हरला कसं आहे की हे उंच आहे, पण या ठिकाणी पण क्वाईट स्लोप कमी आहे आणि स्लोप कमी असल्यामुळे काय होतं? नदी स्लो स्लो वाहत जाते. आता ह्या ज्या वेस्टर्न फ्लोईंग रिव्हर्स आहेत तुम्हाला कुठे कुठे सापडतात रे? जर आपण थोडासा अभ्यास केला, बघूया आपण मॅप मध्ये, मॅप आहे का दिलेला? नाहीये, नाही दिलेला मॅप. ओके, मग मॅप काढून दाखवतो मी. चला, ओके. या ठिकाणी बघा तुमचा काय, हा महाराष्ट्र आहे आपला, त्याच्यानंतर इथे गोवा, हा तुमचा कर्नाटक, त्याच्यानंतर हा केरळ आणि हा तमिळनाडू. ओके, तर कर्नाटक हे इथे, तेलंगणा आहे, हा आंध्रावाला भाग, ठीक आहे. ओके, हा महाराष्ट्र आणि हा तुमचा असा अरबी समुद्र असा पसरले, अरबी समुद्र चाला, काय म्हणतात त्याला, सह्याद्री पर्वत असा पसरलेला आहे, बरोबर. मग या नद्या इकडे उगम पावून इकडे फ्लो होतात. मग कोणकोणता प्रदेश आला? पहिला तर तुमचा बघा, सगळ्यात महत्वाचा महाराष्ट्र आहे का याच्यामध्ये? महाराष्ट्र, त्याच्यानंतर गोवा, त्याच्यानंतर हा कर्नाटक, त्याच्यानंतर हा केरळ आणि हा तमिळनाडू. हे 5 नद्यांमधनं काय होतं, काय फ्लो होतो? या वेस्टर्न फ्लोईंग रिव्हर्स तुम्हाला दिसतात. कोणकोणते स्टेट्स आहेत बघा? केरळ, कर्नाटक, महाराष्ट्र आणि साऊदर्न गुजरात पण येतो या ठिकाणी, कारण इकडून तापी नदी येते ना, तापी नदी, नर्मदा नदी पण येते ना वेस्टर्न फ्लोईंग रिव्हर्स मध्ये. ओके, सो गुजरात सुद्धा या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळेल. ठीक आहे, चला फर्दर नॉर्थवर्ड
वन कम्स अक्रॉस अ रिव्हर सिस्टीम फ्लोईंग थ्रू द गल्फ ऑफ खंबात. बघा या ठिकाणी तुम्हाला एक नदी दिसते, सगळ्यात महत्वाची ती म्हणजे नर्मदा नदी. ही नर्मदा नदी बघा वाहत 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 येते आणि पुढे गल्फ ऑफ खंबातला जाऊन मिळते. त्यानंतर तापी पण एक नदी आहे, ती पण पुढे जाऊन कुठे मिळते, गल्फ ऑफ खंबात मध्ये जाऊन मिळते. ओके, कोणकोणत्या नदी आहेत मग त्या, तापी, नर्मदा, माही आणि साबरमती रिव्हर्स. आता तापी आणि नर्मदा आहे या फ्लोज इन रिफ्ट व्हॅली. रिफ्ट व्हॅली म्हणजे काय, खोल दरीमधनं वाहणाऱ्या या नद्या. परत एकदा आपण बघूया म्हणजे तुम्हाला हे सगळं डिटेलमध्ये कळेल. बघा ही रिफ्ट व्हॅली म्हणजे इकडून ही एक पर्वत आहे, इकडून ही एक पर्वत आहे आणि त्यांच्या मधनं जी वाहणारी नदी आहे तिला काय म्हणतो आपण, रिफ्ट व्हॅली असं म्हणतो. ठीक आहे, पुन्हा एकदा मी तुम्हाला समजावून सांगतो. तरी आपण बघितलं होतं की या ठिकाणी काय आहे रे, विंध्य पर्वत रांगा आहेत, मोठ्याच काढूया, आहेत का या विंध्य पर्वत रांगा, आणि त्याच्या खाली काय सांगितलं होतं मी, सातपुडाच्या पर्वत रांगा आहेत, बरोबर, यस ऑर नो. सो यांच्यामधून वाहणारी एक नदी आहे, त्या नदीचं नाव काय, नर्मदा नदी. कोणती नदी, माता इथे उंच भाग आहे, इकडे पण उंच भाग आहे आणि हा खोल भागातला नदी वाहते की नाही, म्हणून हिला ह्या प्रकारच्या व्हॅलीला काय म्हणतात, रिफ्ट व्हॅली. काय म्हणतात, खचदरी, मराठीमध्ये त्याला नाव आहे खचदरी. खचदरी मधून वाहणारी नदी आहे. सो असाही फिल इन द ब्लँक्स मध्ये प्रश्न येतो की कोणत्या दोन नद्या खचदरी मधून वाहतात. सो कोणत्या दोन नद्या आहेत, नर्मदा आणि तापी. बघा ही नर्मदा नदी आहे, इथे हा तुमचा सातपुडा आहे, सातपुडा. पुढे तुम्हाला आणखी एक पर्वतरांग अशी दिसते, तिला म्हणतात सातमाळा अजिंठा, सातमाळा. आणि इथून एक नदी अशी फ्लो होते, ज्या नदीचं नाव काय आहे, तापी नदी. कोणती नदी, सो नर्मदा आणि तापी या दोन्ही नदींच्या आजूबाजूला डोंगर रांग आहेत आणि ती मधल्या दरीतनं वाहते, म्हणून ह्याला म्हणतात खचदरीतनं वाहणाऱ्या नद्या किंवा रिफ्ट व्हॅलीतनं वाहणाऱ्या नद्या. दोन नद्या कोणकोणत्या, नर्मदा अँड तापी. कळलं का, ओके. पुढे मग या बघा, नर्मदा आणि तापी रिफ्ट व्हॅलीज मधनं वाहतात. माही रिव्हर फ्लोज नॉर्थ ईस्ट टू साऊथ वेस्ट डायरेक्शन. बघा ही माही नदी, वेर इज माही नदी, कुठून बघा, नॉर्थ पासून कुठे, वेस्ट कडे फ्लो होत जाते. ठीक आहे, नॉर्थ ईस्ट टू साऊथ वेस्ट डायरेक्शन, वेर एज द रिव्हर साबरमती कलेक्टिंग द हेड वॉटर्स फ्रॉम द साउदर्न स्लोप ऑफ अरवली. बघा ही साबरमती जी नदी आहे, साबरमती, इथे तुम्हाला कोणतं पर्वतरांग दिसते, अरवली. अरवलीच्या फुट हिल्स पासून कोणत्या दिशेला चालली आहे बघा, खाली चालली आहे ना, साऊथ डायरेक्शन मध्ये. ही जर नॉर्थ असेल तर इकडची डायरेक्शन काय आहे, साऊथ. आणि इथे तुम्हाला एक पर्वतरांग सापडते, तिचं नाव काय, अरवली. काय आहे, अरवली. ओके, सो अरवलीच्या फुट हिल्सला आहे, फ्लो होते नॉर्थ साऊथ डायरेक्शन मध्ये, तिचं नाव काय, साबरमती नदी. अनदर नोट वर द रिव्हर फॉर्मिंग द कॅचमेंट ऑफ द अरेबियन सी इज द रिव्हर लुनी. आणखी एक महत्वाची नदी आहे या ठिकाणी, लुनी नदी. ओके, ओरिजिनेटेड अलॉंग द वेस्टर्न स्लोप ऑफ अरवली रेंज. ही पण अरवलीच्या वेस्ट साइडला उगम पावते, पश्चिम दिशेला. बघा हा जर अरवली पर्वत असेल, असा काहीतरी अरवली पर्वत आहे, तर हा झाला त्याचा पश्चिम भाग म्हणजे वेस्ट साइड, हा झाला पूर्व भाग म्हणजे ईस्ट साइड, हा नॉर्थ वाला भाग आणि हा साऊथ वाला भाग. सो लुनी नदी इथे उगम पावते आणि पुढे ती कुठे जाते, राजस्थानमध्ये. कुठे जाते, राजस्थानमध्ये. त्याला राजस्थानमध्ये आपण काय कोणतं वाळवंट बघितलं होतं, थारचं वाळवंट, त्यालाच नाव काय आहे, मरुस्थल, बरोबर. ते थारच्या वाळवंटामध्ये जाऊन ती नंतर काय होते, गायब होते. लुनी नदी गायब होते, म्हणून तिला गुप्त नदी असं पण म्हणतात. गुप्त नदी, लुप्त नदी असं देखील तिचं नाव आहे. कोणत्या नदीचं रे, लुनी नदीचं. ओके, पुढे जाऊया. इथपर्यंत काही शंका आहे कोणाला, द्यायचं पुढे. मग आता बे ऑफ बेंगॉलला जाऊन मिळणाऱ्या नद्या, त्यांची नाव आहेत महानदी, गोदावरी, कृष्णा आणि कावेरी. चला एक एक नदी आपण आता डिटेलमध्ये बघूया आणि तिचं अनालिसिस करूया.
आता ह्या ज्या नद्या आहेत सगळ्या ईस्ट फ्लोईंग रिव्हर, या सगळ्या नद्या पश्चिम घाटामध्ये उगम पावतात. बघा या ठिकाणी तुम्हाला पश्चिम घाट दिसेल, दिसतोय का? मी आता ड्रॉ केला. या सगळ्या नद्या कुठे उगम पावतात? ईस्टर्न घाटवर किंवा सॉरी वेस्टर्न घाटवर. कुठे? पश्चिम घाटावर उगम पावतात. सगळ्यात पहिली महत्वाची नदी, त्या नदीचं नाव काय आहे? गोदावरी रिव्हर. गोदावरी नदी. गोदावरी कुठे उगम पावते? नाशिक जिल्ह्यामध्ये त्र्यंबक हे ठिकाणी, त्र्यंबकेश्वर माहितीये का? नाशिक मध्ये त्र्यंबकेश्वर पर्वत आहे, त्र्यंबकेश्वर हे ठिकाण आहे. या त्र्यंबकेश्वर या ठिकाणी कोणत्या नदीचा उगम होतो? गोदावरी नदीचा उगम होतो. गोदावरी नदी पूर्वेकडे वाहत 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 जाते, ईस्टर्न फ्लोईंग रिव्हर आहे आणि पुढे बे ऑफ बेंगॉलला जाऊन मिळते. दक्षिण गंगा या नावाने ओळखली जाते. कोणती गंगा? जशी पूर्वेकडे अशी आख्यायिका आहे की गंगा नदीमध्ये स्नान केल्याने काय होतं? पाप दूर होतं. म्हणून कुंभमेळा दर 12 वर्षांनी काय होतो? एक कुंभमेळा होतो, ज्या मेळ्यामध्ये सगळे हिंदू लोक जातात, तिथे आंघोळ करतात पवित्र नदीमध्ये आणि आपले पाप धुवून टाकतात, अशी आख्यायिका आहे. मात्र सगळ्यांनाच गंगेकडे जायला शक्य आहे का एवढ्या लांब? म्हणून दुसरी एक गंगा, भारताची दक्षिण गंगा जिला म्हटलं जातं, त्या दक्षिण गंगा आहे ती गोदावरी, ही देखील एक पवित्र नदी आहे. आणि म्हणून गोदावरी नदीवर त्र्यंबकेश्वर या ठिकाणी सुद्धा काय आहे? कुंभमेळा भरतो दर 12 वर्षांनी. आता तो कुंभमेळा कधी आहे? पुढच्या वर्षी आहे, 2027 मध्ये कुंभमेळा आहे. ओके, मग त्या ठिकाणी तुम्ही जा, जर तुम्ही काही पाप केलेला असेल तर आणि मग तिथं जाऊन त्या नदीमध्ये आंघोळ करा, स्नान करा, देवाला प्रार्थना करा, देवा मला चांगले टक्के पडू दे. ओके, दुसरी नदी आहे एक भीमा नदी. ओके, या ठिकाणी आणखी एक नदी आहे भीमा. भीमाशंकर हे नाव ऐकलं असेल तुम्ही, 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग आहे. या ठिकाणी भीमा नदीचा उगम होतो आणि ही भीमा नदी पुढे वाहत वाहत जाऊन कोणाला जाऊन मिळते? कर्नाटकमध्ये. कर्नाटकमध्ये कोणाला जाऊन मिळते? कृष्णा नदीला जाऊन मिळते. ठीक आहे. पुढची तिसरी महत्वाची नदी आहे कृष्णा नदी. कृष्णा नदी कुठं उगम पावते? तर सातारा जिल्ह्यामध्ये महाबळेश्वर या ठिकाणी. ऐकलंय महाबळेश्वर? थंड हवेचं ठिकाण आहे, बरोबर. तो सातारा जिल्ह्यामध्ये महाबळेश्वर या ठिकाणी कोणत्या नदीचा उगम होतो? कृष्णा नदीचा उगम होतो. कृष्णा नदी पुढे महाराष्ट्रातनं वाहत जाऊन कुठे जाते? कर्नाटकमध्ये. कर्नाटकमध्ये तिला भीमा नदी येऊन मिळते. पुढे आंध्र प्रदेशमध्ये वाहत जाऊन ती पुढे कोणाला जाऊन मिळते? बे ऑफ बेंगॉलला. सिमिलरली एक तुंगभद्रा नदी आहे, ती पण पुढे कृष्णा नदीला जाऊन मिळते. कर्नाटकमध्ये एक नदीचा उगम होतो, त्या नदीचं नाव आहे कावेरी. ही देखील पवित्र गंगा म्हणूनच ओळखली जाते. दक्षिणेकडील पवित्र गंगा, दुसरी पवित्र गंगा, आणि ती सुद्धा कोणाला जाऊन मिळते? बे ऑफ बंगालला, बंगालच्या उपसागरला जाऊन मिळणाऱ्या या नद्या. या सगळ्या नद्या पूर्व दिशेने वाहतात, म्हणून या नद्यांना पूर्ववाहिनी नद्या असं म्हणतात. आणखी एक महत्वाची नदी आहे या ठिकाणी, बरोबर. छत्तीसगडमध्ये एका नदीचा उगम होतो, त्या नदीचं नाव काय आहे? महानदी. ही महानदी सुद्धा पुढे वाहत वाहत जाऊन चिल्का सरोवर आहे एक, चिल्का लेक. बघा हे तुमच्या टेक्स्टबुक मध्ये नाही दिलेलं आहे एवढं. ओके, तुम्हाला फक्त नावं दिलेले आहेत, नद्यांची नावं दिलेली आहेत. मी ही सगळी डिटेल इन्फॉर्मेशन तुम्हाला याच्यासाठी सांगतोय की हे जर तुम्हाला परीक्षेमध्ये लिहिता आलं तर इट मेक्स सम सेन्स. जो पेपर चेकर आहे त्याला वाटेल की अरे ह्या पोरांना बरीचशी माहिती आहे, खूप सारी माहिती. तो ही जी महानदी आहे पुढे चिल्का सरोवर आहे, कुठे? ओडिसामध्ये. कुठे आहे चिल्का सरोवर? ओडिसामध्ये. जाऊन ती कुठे जाऊन मिळते? मग बे ऑफ बेंगॉलला जाऊन मिळते. सो ह्या 4 नद्या तर तुम्हाला पक्क्या लक्षात ठेवायच्या आहेत. कोणकोणत्या रे? महानदी, गोदावरी, भीमा, कृष्णा आणि कावेरी. भीमा नाही लक्षात ठेवलं तरी चालेल, या 4 नद्या लक्षात ठेवा. महानदी, गोदावरी, कृष्णा आणि. कारण का भीमा का नाही लक्षात ठेवायचं? कारण भीमा ही जी नदी आहे ती काही बे ऑफ बेंगॉलला जाऊन नाही मिळत, ती कोणाला जाऊन मिळते? कृष्णा नदीला जाऊन मिळते. बघा भीमा नदी कोणाला जाऊन मिळते? कृष्णा नदीला जाऊन मिळते. आणि त्याच्यामुळे ते नाही लक्षात ठेवलं तरी चालेल, या 4 नद्या मात्र तुम्हाला काय करायच्या? पक्क्या लक्षात ठेवायच्या आहेत. दीज आर द ईस्टर्न फ्लोईंग रिव्हर्स, पूर्वेकडे वाहणाऱ्या काय आहेत? त्या नद्या आहेत. ओके, सो ऑलरेडी आपण या बघितलेल्या आहे, हे सगळं आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. ठीक आहे.
मग या ठिकाणी तुमचं भारतातलं जे ड्रेनेज सिस्टीम आहे ही या ठिकाणी काय होते, संपते.